सर्वांना सलाम. आजच्या सकाळच्या मनन चिंतनाला आपण सुरुवात करत आहोत. विजय संगीत गीत क्रमांक 8 आपण गाणार आहोत आणि सोबतच उपासना संगीत 102 स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. मंडळीच्या चालीवर आपण गीत क्रमांक 8 याचं गायन करूया. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. वर्णयाला सुचवावा तुझा कृपा महिमा. दूत जैसे वनिताती तुझी कीर्ती गौरवी. मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी. मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले तारणाला योजनिया. रुधिराला होतिले देवा तुझ्या प्रेरणेने. सुखी मी येतवरी तव मोठ्या करुणेने. पोचवी मलावरी नित्य मार्गी चालायाला तव साय वरितो. मम अंत करणाला प्रेमे ओढी प्रार्थितो. पत सोडून देताना मन माझे स्थिरावी. मला शिका मारुनिया प्रभु तुझा ठरवी. प्रियजन हो, आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. आजच्या दिवसभरासाठी प्रभूची कृपा मागूया व येणाऱ्या वचनासाठी आपण प्रभूचं सहाय्य मागत मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. हे आमचे दयाळू दयाधन मंदक्रोध दयामय प्रभू परमेश्वर पित्या, दयाळू देवबापा, तू दयेचा सागर आहेस आणि तुझ्या अपार प्रेमाचा अनुभव आम्ही प्रत्येकाने घेतलेला आहे. आज पुन्हा एक वार देवबापा आम्ही तुझ्या पवित्र वचनासाठी सज्ज होतो व तुझ्या प्रिय दासाकडून जे पवित्र वचन येत आहे त्याचा देवबापा आम्ही विश्वासाने स्वीकार करतो. प्रार्थना करतो पाळक साहेबांसाठी, येणाऱ्या वचनाच्या घोषणेसाठी. प्रभू तू त्यांना सहाय्य कर, आपली कृपा पुरव, अनुग्रह तू दे व त्यांच्या करवी आम्हाशी तू बोल. त्यांना बोलण्यासाठी लागणारी शक्ती आपल्या स्वर्गीय भांडारातून दे. सोबतच देवबापा आजच्या ह्या दिवसभरातल्या सर्व कार्याला तुझ्या हाती समर्पित होतो व आजचं मनन चिंतन आशीर्वादित व्हावं अशी विनंती तुझ्या चरणापाशी करतो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व उपस्थित पाळक वर्गाच्या वतीने मी सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजच्या मनन चिंतनाच्या सेवेसाठी आपण पुढे या. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आज सकाळच्या मननामध्ये आपण पहिले शमूएल ह्याचा 23वा अध्याय आणि वचन 19 पासून तर 23 पर्यंत वाचू, 26 पर्यंत वाचू. आपण पहिले शमूएल याचा 23वा अध्याय आणि वचन
19 पासून तर 26 पर्यंत. नंतर जिफी लोक गिवा येथे शौलाकडे येऊन म्हणाले, रानाच्या दक्षिणेस हाकिलाच्या डोंगरात उंचवट्यावरील झाडीतल्या गड्यात आमच्याकडे दावीद लपून राहिला आहे ना? तर आता महाराज, आपली येथे येण्याची उत्कट इच्छा आहे, ती प्रमाणे या. राजाच्या हाती त्याला देणे हे आमचे काम. शौल म्हणाला, परमेश्वर तुमचे कल्याण करो, कारण तुम्ही मजवर दया केली आहे. तुम्ही जाऊन आणखी खात्री करून घ्या, त्याची बसण्या उठण्याची जागा कोठे आहे, तेथे तो कोणाच्या दृष्टीस पडला याची सगळी माहिती काढा, कारण तो मोठा धूर्त आहे. तो कोणकोणत्या जागी दडी मारून असतो त्या सगळ्या जागांची माहिती काढून अवश्य परत या, म्हणजे मी तुम्हाबरोबर परत येईन. तो या देशात कोठेही असला तरी मी या यहूदाच्या हजारो लोकातून त्याला हुडकून काढीन. मग ते निघून शौलाच्या अगोदर जीप येथे गेले. पण दावीद व त्याचे लोक रानाच्या दक्षिणेत आराबात मावाबाचे अरण्य आहे तेथल्या मैदानात होते. शौल आपले लोक बरोबर घेऊन त्याच्या शोधास गेला. ही बातमी दावीदास समजली तेव्हा तो खडकाळीतून उतरून मानवाच्या रानात जाऊन राहिला. हे शौलास समजले तेव्हा त्याने मावनाच्या रानात दावीदाचा पाठलाग केला. शौल डोंगराच्या ह्या बाजूने चालला आणि दावीद व त्याचे लोक डोंगराच्या त्या बाजूने चालले. शौलाच्या भीतीने दावीद निसटून जाण्याची तोरा करीत होता, कारण शौल व त्याचे लोक दावीदास व त्याच्या लोकास पकडण्यासाठी त्यास घेरू पाहत होते. स्तोत्रसंहिता 54 आपण काढू. 1 ते 7 वचन आहेत. हे देवा, तू आपल्या नावाने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे, कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत. दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात, त्यांनी देवाकडे लक्ष लाविले नाही. पहा, देव माझा सहाय्य करता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे. माझ्यावर टपून बसणाऱ्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यास देईल. तो आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन, कारण त्याने मला सर्व संकटातून सोडविले आहे. माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत. परमेश्वर देवा, वाचलेल्या सर्व सत्याने या जिवंत वचनांवर आशीर्वाद देव. दावीद राजा, आपल्याला माहीत आहे की शौलाच्या भीतीने हकिलाच्या डोंगरामध्ये असं म्हटलं की त्या उंच वट्यावरील त्या झाडीतल्या गड्यांमध्ये लपून बसलेला आहे. आणि जिफी लोकांनी ही बातमी शौलाच्या कानावर टाकली. आणि ही खबर ज्यावेळेस शौलाला समजली त्यावेळेस शौलाने बारीक सारीक त्याचं निरीक्षण करून त्याची बसण्या उठण्याची, कुठं लपतो, कुठं राहतो, ह्या सगळ्या गोष्टीसाठी टेळणी करायला त्यांना नेमलं. आणि त्यांनी सांगितलं की अचूक त्याची बातमी घेऊन या, म्हणजे मी तुमच्याबरोबर येईल. आता ह्या परिस्थिती आपल्याला माहीत आहे की दावीद हा देवाचा अभिषिक्त होता. आणि दावीदाला माहीत होतं की शौलाला देखील देवाने अभिषेक केलेला तो अभिषिक्त राजा आहे. हा शौल एकसारखा दावीदाचा पाठलाग करत आहे. आणि दावीदाने त्याच्या विरुद्ध काही पाप केलेलं नाही, त्याच्या विरुद्ध बंड केलं नाही. दावीद उलट त्याचं मन रमवण्यासाठी त्याने किती प्रयत्न केले. दावीदाला माहीत होतं की याने देवाविरुद्ध पाप केलेलं आहे, म्हणून देवाने त्याला झुगारून त्याच्या जागेवर मला राजा केलं. परंतु तरी दावीदाने मोठी उतावळी केली नाही ते राज्य हिसकावून घेण्याची. तो शांत राहिला. आणि हा शौल अधिक चिडत असं म्हटलेलं आहे की त्याला एक सतावणारा आत्मा सारखा त्याला टोचत होता. आणि त्याचं मन बेचैन होतं, कारण पब्लिक, जे लोक, जनता ही सर्व दावीदाच्या पाठी आहे.
दाविदाला एवढं मोठं श्रेय मिळालेलं आहे आणि मला हजारांचं दिलं, त्याला लाखोचं दिलं. तेव्हापासून त्याच्या मनात या दाविदाबद्दल फार तिरस्कार निर्माण झाला. आपल्याला माहिती आहे की शौलाची मुलगी जरी दाविदाला त्याने दिली होती, तरी पण हा शौल अतिशय क्रूर आणि दुष्ट राजा होता. दाविदाच्या या शौलाच्या भीतीने दावीद वारंवार लपून छपून इकडं तिकडं तो आपला जीव वाचवत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये दाविदाने हे स्तोत्र लिहिलेलं आहे, स्तोत्र 54. आणि त्या मथळ्यामध्ये किंवा त्या वरती हेडिंगमध्ये लिहिलं, शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना. आणि त्याबद्दल लिहिलेलं आहे की दावीद आमच्याजवळ लपून राहिला नाही काय, असे जिफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले, तेव्हाचे हे स्तोत्र आहे. आणि आपण तो संदर्भ वाचलेला आहे, 1 शमूएल 23:19 पासून तर 26 पर्यंत. आणि या जिफी लोकांनी ज्यावेळेस ही बातमी त्या शौलाला सांगितली आणि शौल त्याचा पाठलाग करत आला, त्यावेळेस हे दाविदाला समजलं की आता आपली काही खैर नाही. आणि मग आपल्याला माहीत आहे की दावीद जेव्हाही संकट येत आहे, जेव्हाही शत्रू त्याच्यावर चालून येत आहेत, त्यावेळेस तो प्रार्थना करणं त्याने सोडलं नाही. तो आपल्या शक्तीवर, आपल्या बुद्धीवर, आपल्या सैन्यांवर तो विसंबून राहिला नाही, तर तो देवावर पूर्ण भरोसा टाकून देवाच्या नावाने तो प्रार्थना करत आहे. आणि 1 ते 3 या वचनामध्ये ही त्याची सुरेख प्रार्थना आहे. आणि तो म्हणतो, हे देवा माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे, कारण परकी लोक माझ्यावर उठले आहेत, दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात, त्यांनी देवाकडे लक्ष लावलं नाही. पहा, आता हे जे स्तोत्र आहे हे दाविदाने शत्रूपासून म्हणजे या शौलापासून, त्याच्या या सैन्यांपासून बचाव व्हावा म्हणून. त्याला माहीत आहे की शौलाचं सैन्य हे बलाढ्य आहे, मी त्याच्यासमोर माझा निभाव लागणार नाही. आणि म्हणून तो देवाकडे धावा करत आहे. आणि तो आपल्या नावाने मला तार, त्याला देवाच्या नावावर किती भरोसा होता, देवाच्या सामर्थ्यावर भरोसा होता. आणि म्हणून दावीद देवाला ही प्रार्थना करतो की हे देवा माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे, कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत. जे परकीय आहेत, शत्रू आहेत, ते देवाचं ऐकत नाहीत, कारण देवाने त्याच्या मनाप्रमाणे शौलाच्या ऐवजी दाविदाला निवडलेलं आहे. हे देवाचं मर्म त्यांना समजलेलं नाही आणि म्हणून ते त्याचा पाठलाग करत आहे. ते लोक दाविदाचा पाठलाग करत आहेत त्याचा जीव घेण्यासाठी, त्याला मारून टाकण्यासाठी. आणि म्हणून हा दावीद अतिशय काकुळतेने देवाला विनवणी करतो. 1-2 वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवाचं मार्गदर्शन मिळावं म्हणून दावीद प्रार्थना करते. मार्गदर्शन याचा अर्थ ह्या सर्व परिस्थितीमध्ये देव किती सामर्थ्यवान देव आहे हे तो लक्षात घेतो. तो देव संरक्षण करणार आहे, सोडवणार आहे, म्हणून तो त्याचा धावा करत आहे. संरक्षण माणसाकडून मिळणार नाही आणि देव माझं संरक्षण करणार हे पूर्ण त्याला भरोसा आहे. म्हणून त्या संरक्षणासाठी देखील तो प्रार्थना करत आहे. देवापुढे कोणाच्याने टिकावं लागेल, देवाच्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे. त्याला दुसरे इतिहास 20:6 आपण ते वाचतो. त्या वचनामध्ये या देवाच्या सामर्थ्यावर त्याला पूर्ण भरोसा होता. आणि देवाने इतिहासामध्ये केलेले अद्भुत चमत्कार, देवाने आपला सामर्थ्य जे त्याच्या लोकांना प्रगट केलेलं हे दाविदाला माहीत होतं. आणि म्हणून तो देवाच्या नामामध्ये तारण्यासाठी, सोडवण्यासाठी देवाला सहाय्य मागत आहे. मार्गदर्शन देवापासून यासाठी मागत आहे की काय करू देवा. आणि अशा संकटाने घेरल्यामुळं तो गांगरून गेलेला होता. आणि म्हणून त्याने देवाकडं धावा केलेला आहे, प्रार्थना केलेली आहे. तो म्हणतो, माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे, देवा माझी प्रार्थना ऐक, सामर्थ्याने माझा न्याय कर. हा परमेश्वर इतका सर्व समर्थ, सर्व ज्ञानी देव, त्याला दाविदाची ही परिस्थिती माहीत आहे. त्याला माहीत आहे की माझ्यावर देवाची नजर आहे, मी कोणत्या बिकट परिस्थितीमधून, संकटामधून जातो हे देवाला माहीत आहे. तरी पण तो धावा करत आहे. आणि या 1 शमूएल 23:10-11 वचनं जर वाचले
प्रत्येक प्रसंगी दाविदाने देवाचं मार्गदर्शन प्रार्थनेच्याद्वारे मागितलं आहे आणि त्यावेळेस देवाने त्याला उत्तर दिलेलं आहे अचूक रीतीने. त्या भीतीने तो पळत असताना एकदा त्याने वेड्याचं रूप घेतलं आणि ज्यावेळेस राजासमोर त्याला नेलं, लाळ गळत आहे, कपडे अगदी फाटलेले आहे, केस विस्कडलेले आहेत आणि हा अस्ताव्यस्त हा दावीद असूच शकत नाही आणि म्हणून त्या राजाला वेडा समजून, त्या दाविदाला वेडा समजून सोडून दिलं. देव अचूक रीतीने मार्गदर्शन करत होता आणि दावीद त्या देवाच्या मार्गदर्शनाची वाट पाहत होता. स्तोत्र 44:5 दाविदाची आशा देवावरच आहे, त्याची पूर्ण भिस्त देवावर आहे. आपल्याला त्याच्या सगळ्या स्तोत्रांमधून ह्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. प्रार्थना करण्याचं कारण म्हणजे परकीय लोक त्याच्यावर उठलेले आहेत, दांडगे लोक त्याचा जीव घेऊ पाहतात आणि या परकीय दांडग्या या बलाढ्य या शत्रूपासून बचावासाठी लोकांकडं सैन्यांवर नव्हे परंतु तो फक्त देवाकडे आपलं लक्ष लावत आहे, कारण देव त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून दाविदाचं जीवन जे नष्ट करू पाहत आहेत ते लोक देवाकडे लक्ष देत नाहीत, त्यांना देवाचं भयच नाही, ते दाविदाचं जीवन नष्ट करू पाहतात. स्तोत्र 14 आणि 53 आपल्याला त्या गोष्टी रिपीट केलेलं वाचायला मिळतात. देवाला न मानणारे जे लोक आहेत, जे देवाचं भय न मानणारे लोक आहेत, त्यांच्याबद्दल स्तोत्र 136 पण दाविदाने 36 आणि 1 आणि 53 या स्तोत्रांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला जो शत्रू आहे तो सैतान अशा लोकांचा उपयोग करतो की जे देवाचं भय न मानणारे आहेत आणि देवाला न मानणारे लोक त्यांच्यासमोर देवाचं भय नसतं आणि असे लोक ज्यावेळेस टपून बसतात ते कोणालाही त्या कोणाची गय करत नाही. ज्याच्या ठाई देवाचं भय आहे तो दावीद, त्याने शौलाला किती वेळा सोडला, त्याच्या हाती सापडलेला होता. बरदेशेस तो बसला असताना त्याच गुहेमध्ये दावीद लपलेला होता. त्याने त्याच्या वस्त्राचा गोंडा कापून घेतला आणि त्याने सांगितलं शौलाला, पहा जर मला मारायचं असतं तर मी तुमचा बदला घेतला असता, पण मी देवाच्या अभिषिक्तावर हात उचलणार नाही. हा देवाचं भय धरणारा हा राजा होता आणि म्हणून तो म्हणतो हे जे शत्रू आहेत ते देवाचं भय न मानणार आहेत. 4थ्या वचनामध्ये म्हणतो, पहा देव माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे. म्हणजे त्याला हे पूर्णपणे कळत होतं की देवच माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे. हा प्रभू त्याच्याबरोबर आहे हे त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या मनामध्ये तो विश्वास होता. म्हणून स्तोत्र 37:17 तो म्हणतो, देव माझा आधार आहे, तो शत्रूंची फेड करील, तो माझ्या जीवाला भरवणारा माझा देव आहे, तो दुर्जनांचे बाहू मोडून टाकील. अनेक स्तोत्रांमध्ये देव त्याचा आधार आहे, देव शत्रूंची फेड करील हे त्याला पूर्णपणे ठाऊक होतं. आणि स्तोत्र 41:42 देखील म्हटलेलं आहे, मला तार तो आपल्याजवळ सर्व काल मला ठेवेल. ज्या परमेश्वरावर त्याने भरोसा ठेवलेला आहे त्या देवाबद्दल तो देवाची स्तुती करत आहे की परमेश्वरा मला पूर्ण भरोसा आहे की तू मला सोडवशील. म्हणून देवाचं मार्गदर्शन प्रार्थनेद्वारेच त्याला उत्तर मिळतं, प्रार्थनेद्वारे त्याला मार्गदर्शन मिळतं आणि त्याचा पूर्ण भरोसा देवावर असल्यामुळे मला संरक्षण करण्यासाठी, माझ्या जीवाचा बचाव करण्यासाठी देवच माझ्या पाठीशी आहे हे त्याला माहीत होतं. स्तोत्र 145:14 येशाया 41:10 जर ही वचनं वाचली, पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुला उजव्या हाताने सावरतो. देव त्याच्या लोकांना ही सर्व अभिवचने देतो आणि ही अभिवचनं दाविदाला ठाऊक होती. म्हणून त्या अभिवचनांवर तो विसंबून होता. आज आपण जे विश्वासणार आहोत या इतिहासातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, दाविदाच्या जीवनातले आलेले संकट आहेत, त्यावेळेस त्याने पूर्णपणे देवावर विसंबून राहिल्यामुळे
देवावरचा हा भरोसा होता की तो देव, पतन पावणारे म्हणजे नाशाकडे चाललेले जे लोक आहेत, परमेश्वर त्यांना आधार देतो, वाकलेल्या सर्वांना उभं करतो. देवाची इच्छा नाही की कोणाचा नाश व्हावा, तर तो अशा लोकांचा आधार होतो. आणि म्हणून त्याला ही अविवचनं माहीत होते की भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. मोशेला देखील देवाने म्हटलं भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. यहोशूआला देवाने म्हटलं मी तुझ्याबरोबर आहे. आणि जर देव आमच्याबरोबर आहे तर आम्हाला माणसाचं भय नाही. दाविदाला पण माहीत होतं की हा परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आणि म्हणून तो त्या गल्ल्याताला म्हणू शकला, एक तर त्या सिंहासारखा तो असेल किंवा त्या अस्वलासारखा, मी दोघांनाही फाडून टाकलेला आहे. आणि मी प्रभूच्या नावाने, मी देवाच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. आणि त्या गोफणीमधल्या एका दगडाने त्याचा कपाळ मोक्ष दाविदाने केलेला आहे. म्हणून ज्यांच्याबरोबर देव आहे असा भरोसा ज्यांना आहे त्यांना देवापासून शक्ती प्राप्त होते. आणि देव त्याच्या उजव्या हाताने त्यांना सावरून धरतो. हे अभिवचनं ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असतात त्यावेळेस आपल्याला फार मोठा आधार आणि दिलासा मिळतो. आपण विश्वासणारे कधी गांगरून जातो आणि आपल्याला भीती वाटते की अरे माझा देव खरंच माझी सोडवणूक करेल का. जुन्या करारामधल्या अनेक उदाहरणं आपण वाचतो. दानियल, त्याचे मित्र ज्यावेळेस त्या गुहेमध्ये टाकले, राजा आला, दानियलला म्हणतो, दानियला तू जिवंत आहेस ना. तो म्हणतो होय महाराज, तुम्ही काही चिंता करू नका, कारण ज्या देवावर आम्ही भरोसा टाकलेला आहे त्या देवाने आमचं रक्षण केलं. ते तप्त भट्टीमध्ये देखील तोच अनुभव त्याला आला. तो म्हणतो एक तर देव आम्हाला वाचो किंवा न वाचो, पण आम्ही त्या देवाला सोडणार नाही. इतका भरोसा त्यांचा होता. आणि दावीद तो देवाचा भय धरणारा असल्यामुळे पूर्ण त्याचा विश्वास देवाच्या वचनावर होता. वचन 5 माझ्यावर टपून बसणाऱ्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यास देईल. हे अपकारी लोक आहेत. आणि असं म्हटलेलं आहे की ह्या लोकांनी त्या दाविदाबद्दल जी चुगली केलेली आहे, जे त्याच्यावर टपून बसलेले होते त्याची बातमी देण्यासाठी असं म्हटलं की त्या लोकांवर दाविदाने अनेक दया केलेली होती, अनेक उपकार केलेले होते. आणि देव म्हणतो की सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. याचा अर्थ अनुपकारी लोकांना देवाने त्यांचा बदला घ्यावा म्हणून तो प्रार्थना करतो. कधी कधी आपल्याला या स्तोत्रांमध्ये शत्रूंचा नायनाट करण्यासाठी, शत्रूंचा नाश करण्यासाठी, त्यांना मारून टाकण्यासाठी दाविदाने प्रार्थना केलेल्या आहेत. आपण जे विश्वासणारे आहोत, आपण कधी कधी रागामध्ये म्हणतो देवा यांचा नाश होऊ दे, परंतु देवाने आपल्याला हे वचन दिलेलं आहे की आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण होय तर होय, नाही तर नाही बोललं पाहिजे. कधी कधी आपण उच्चारतो शब्द, आलिशा त्याला फक्त त्या मुलांनी टकल्या म्हणून चिडवलं आणि त्यांनी शाप दिला, त्या आसवला येऊन त्या मुलांना फाडून टाकलं. आपले शाप, आपले उच्चारण हे खरे ठरतात, हे देवाला माहीत आहे. म्हणून देव म्हणतो तुम्ही त्या जे छळतात त्यांना तुम्ही शाप देऊ नका, त्यांना आशीर्वादच द्या. आणि दावीद त्या काळात, त्या परिस्थितीमध्ये, त्या काळामध्ये ही परिस्थिती होती की देव त्याच्या शत्रूंचा नायनाट करत होता. हजारोंना, लाखोंना देव वधवून टाकत होता. परंतु आज आम्हाला आपल्या विरुद्ध असलेल्या, टपून बसणाऱ्या अनुपकारी लोकांबद्दल असा बदला घ्यायचा नाही, तर आपण त्यांच्यासाठी ही प्रार्थना केली पाहिजे की देवा तू त्यांचा नाश होऊ देऊ नको, त्यांचा तारण कर. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर तीच प्रार्थना केली ना, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. स्तेफनसने ज्यावेळेस ही प्रार्थना केली की देवा यांना क्षमा कर, हे छळणारे, हे मारणारे त्या लोकांसाठी. आणि ज्या वेळेस ख्रिस्ती लोकांचा अतोनात छळ झाला, त्यांनी त्यांच्यासाठी, छळणाऱ्यांसाठी आशीर्वाद दिलेला आहे. आणि प्रभूने देखील आपल्या शत्रूंवर प्रीती करण्यासाठी, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून त्यांची अनिती त्यांच्यावर उलटवणारा तो देव आहे. देव बदला घेणारा, सूड घेणारा आहे, फेड करणारा आहे. आपल्याला फक्त देवाच्या नावाने स्थिर उभं राहायचं आहे. स्तोत्र 5 आणि 10 दाविदाने तेच लिहिलं आहे की देवा त्यांना नष्ट कर,
कारण ते देवाला जुमानत नाहीत. देवाला न जुमानणारे, न भिणारे, न मानणारे जे लोक आहेत त्यांचा समूळ नाश करण्यासाठी दावीद प्रार्थना करतो. आज आपल्याला माहीत आहे की जे देवाला न ओळखणारे लोक त्यांच्यासाठी ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो देव त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवतो. आपल्याला उदाहरण आपल्या पिढीमध्ये ते ग्रॅहम स्टेनला ज्यावेळेस जाळून त्या लोकांनी मारलं त्यावेळेस त्यांच्या पत्नीने म्हटलं मी त्यांना क्षमा केलेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे की ती घटना ही आपल्या डोळ्यासमोर ताजी आहे याच दशकामध्ये घडलेली. आणि त्या ग्रॅहम स्टेनच्या त्या मारेकऱ्यांचं परिवर्तन झालेलं आहे. जेलमध्ये दारासिंग त्याने पश्चाताप केला की मी निर्दोष व्यक्तीला त्याच्या मुलांना जाळून मारलेलं आहे. आणि त्याच्या साक्षीने देखील अनेक लोक त्यांचं तारण झालेलं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेस आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करतो, त्यांना क्षमा करतो, देव त्यांचा नाश न होऊ देतात त्यांचं तारण करतो. शौलाचा पौल झालेला आहे. त्याने देखील स्तेफनसच्या वधाला तोच कारणीभूत होता आणि ख्रिस्ती लोकांचा आतोनात छळ करणारा, पण देवाने त्यालाच उपयोगी पात्र बनवलं. शेवटी 6 आणि 7 वचनामध्ये दावीद म्हणतो, मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पीन, हे परमेश्वरा तुझे नाव उत्तम आहे, मी त्या नावाचं स्तवन करेन. प्रभू येशू ख्रिस्त हे नाव या आकाशाखाली आणि या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ नाव आहे. आपल्याला त्या नावाचं स्तवन करायचं आहे, कारण त्या नावापुढे एक दिवस सर्व गुडघा टेकला जाणार आहे. आणि म्हणून आपण त्या परमेश्वराला आभार प्रदर्शनाचा यज्ञ आपण अर्पण केला पाहिजे. आता त्या काळामध्ये यज्ञबली प्राण्यांचं हवन करत आपल्याला आपल्या ओठांचा यज्ञ, स्तुतीचा यज्ञ देवाला अर्पण करायचा आहे. सर्व संकटापासून देवाने त्याला सोडवलेलं आहे, शत्रूंपासून त्याने सोडवलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की दावीद देवाचे उपकार मानतो. देवाने त्याचं सर्व शत्रूंना त्या घालवून दिलं आणि म्हणून दावीदाने त्या प्रित्यर्थ देवाचे आभार मानलेले. देवाने त्याला मुक्त केलेलं आहे. त्या शत्रूंच्या तावडीमध्ये सापडू दिलं नाही. शौल एवढं सैन्य घेऊन आला, परंतु दावीद आपला जीव वाचवण्यासाठी देवाने त्याचं सहाय्य केलं. म्हणून दाविदाच्या सर्व गोष्टींचा जर आपण क्रम पाहिला, समस्यांमध्ये होता, त्या समस्येमध्ये देवावर त्याने भिस्त ठेवली, देवाने त्याला विजय दिला, त्याने देवाचा धन्यवाद केला. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाने त्याला वाचवलेलं आहे अद्भुत रीतीने. आणि त्या गोष्टी इतिहास रूपाने ज्यावेळेस वाचतो तर आपल्याही जीवनामध्ये संकटामध्ये शत्रूंपासून अनेक गोष्टीपासून देव आपलं संरक्षण करतो. तेव्हा आपण दाविदाप्रमाणे म्हटलं पाहिजे की हे यहोवा देवा, मी तुझे स्तवन करेल. आपल्या ओठावर देवाची स्तुती, त्याचं स्तवन असलं पाहिजे. आम्ही कोणत्याही समस्येमध्ये असताना प्रभूने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, ते आपण अभिवचन कधी विसरू नये. प्रभू येशू ख्रिस्ताने पण म्हटलेलं आहे की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे. आणि जर तो आपल्याबरोबर आहे तर आपण देवाला धन्यवाद देऊ. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही पित्याजवळ माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हाला पिता माझ्या नावाने देईल. आणि म्हणून आपण पित्याजवळ मागू, मग ते संरक्षणासाठी असो, आपल्या संकटातून निभावण्यासाठी असो, किंवा आपण शत्रूंसाठी प्रार्थना करत असो, देव आपल्याला आपल्या प्रार्थनेची उत्तरं दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण दाविदासारखं अंतःकरण ठेवू, त्याचं भय धरू आणि त्याच्यावर भिस्त टाकू. त्याच्या सर्व केलेल्या आपल्या उपकारांबद्दल आपण कधी अपकारी होऊ नये. तर देवाची स्तुती करू, त्याला धन्यवाद देऊ. कारण आपल्याला अशा प्रकारचं युद्ध नाही, आपल्याला अशा प्रकारचे संकट नाहीत, परंतु मानवी जीवन आहे, मनुष्य आहे आहोत आपण. अनेक समस्याने आपण घेरलेला असतो. मग ते कौटुंबिक कला असो, सामाजिक असो, मित्रमंडळीकडून असो, शेजाऱ्यांकडून असो किंवा जगातून, हे सर्व सैतानापासून आहे. परंतु त्या सर्वातून सोडवणारा आपला जिवंत देव आपल्याबरोबर आहे. ही भिस्त आपल्याला कशी ठेवता येईल देवावर? कारण तो आपल्यामध्ये आहे आणि तो आम्हाला सोडवणार आहे. म्हणून सोडवणारा, मुक्त करणारा
आम्हाला अभिवचनं देणारा तो देव आपला जर देव आहे तर आपण त्याचे आभार मानू, त्याची स्तुती करू. या थोडक्या म्हणण्यामध्ये देवबाप आपण सर्वांना आशीर्वाद देऊ. थँक्यू. खूपच मार्मिक आणि अतिशय मनाला प्रेरणा देणारं हे पवित्र वचन आज सकाळी आमच्याकडे आलेलं आहे. राजा दाविदाच्या जीवनातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहे. त्यातून आज सकाळी ही सुंदर गोष्ट आपण शिकलो. देवाच्या अभिषिक्तावरती तो हात टाकत नाही, एवढंच नव्हे तर देवाच्या अभिषिक्ताचा तो सन्मान करतो आणि त्याच्या जीवनातून आम्हाला क्षमा करण्याचं, सहनशीलता करण्याचे कितीतरी गुण आपल्याला शिकायला मिळतात. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या सकाळी इतक्या सुंदरशा या विषयावरती आपण मननचिंतन दिलं. हे मननचिंतन आपल्या सगळ्यांना देवबाप आशीर्वादित करो व यानुसार जीवन जगण्यासाठी त्याची कृपा आणि त्याचा अनुग्रह आम्हा सगळ्यांवरती राहो. प्रियजन हो, आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी आज सुहानी कोतक हिचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने तिला आम्ही शुभेच्छा देतो. सोबतच आजारी प्रियांची आठवण करीत असताना यमुनाबाई वळवी आहेत, यांची आपण आठवण करूया. प्रभुदेवबाप चांगलं आरोग्य त्यांना देव. चांदेकर सिस्टर आहेत, त्यांची आठवण करूया. प्रभुदेवबाप आपली कृपा आणि आरोग्य पुरवो. सोबतच आजपासून श्रावणी या ठिकाणी सायंकाळपासून मेळावा सुरू होतोय. होणाऱ्या मेळाव्यासाठी आपण विशेष प्रार्थना करावी. सोबत प्रियांनो, आपले जे दैनंदिन कार्यक्रम आहेत त्यासाठी आपण प्रार्थना करू. सोबत इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षांसाठी आपण प्रार्थना करू. सोबतच येत्या महिन्यामध्ये आपल्याला आपला 68वा जो वार्षिक मेळावा आहे त्याला साजरा करायचा आहे. तर होणाऱ्या मेळाव्याच्या सर्व सभेंसाठी, सर्व प्रार्थनेसाठी आपण प्रभूकडे कृपा मागू. मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब तुम्हाला विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने कृपा करून तुम्ही प्रार्थना करा. पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आजचे वक्ते रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या वचनातून पुन्हा एकदा प्रभू तू आमच्याशी बोललास. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी प्रभू संवाद साधलास, बोध केलास. आणि परमेश्वरा, खरोखर ही वचनं आज देखील आमच्यासाठी लागू आहेत. यासाठी की परमेश्वरा, दाविदाचे जीवनचरित्र हे सर्व प्रकारच्या अद्भुत गोष्टींनी भरलेलं आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी प्रभुदेवापा दाविदाच्या जीवनात घडल्या. एवढंच नव्हे तर प्रभू, दावीद कोण होता, कुठे होता, आणि या सर्व परिस्थितीतून तू त्याला इस्रायल लोकांच्या साठी प्रभू राजा म्हणून निवडलंस. तरी परंतु त्याचा सुरुवातीचा काळ अतिशय बिकट होता, कठीण होता, संकटमय होता. परमेश्वरा, त्याला शाऊलाच्या धाकाने लपत फिरावं लागलं, पळत फिरावं लागलं आणि अनेक वेळा प्रभुदेवापा मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागलं. परंतु प्रभू, तू दाविदाच्या पक्षाचा होता आणि दाविदाबद्दल तू साक्ष दिलेली आहे की दावीद माझ्या मनासारखा राजा आहे. होय प्रभू परमेश्वरा, त्यानं केवळ तुझी स्तुती केली. संकटातही तो स्थिर राहिला, खंबीर राहिला. अनेक प्रकारच्या संकटांनी त्याला घेरलं, परंतु प्रभुदेवापा त्याने तुझ्यावरचा आपला विश्वास ढळू दिला नाही. आणि खरोखर प्रभू, या सर्व परिस्थितीमध्ये एक काव्यात्मक प्रभुदेवापा देवबापाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि खरोखर हे एक अद्भुत गोष्ट त्याच्या जीवनामधून आम्हाला पाहाव्यास मिळते. आणि प्रभू, आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये दाविदाकडून हेच शिकावं की संकट कितीही असोत, आम्ही तीच प्रार्थना केली पाहिजे की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि त्याने मला नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले आणि स्थिर उभं केलं. होय परमेश्वरा, असा तू परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर आहे. संकटातून मुक्त करणारा, संकटातून सोडवणारा परमेश्वर तू आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही कितीही प्रभुदेवापा दुःखात असलो, संकटात असलो, तरी आम्ही प्रभू घाबरू नये, आमचं चित्त स्थैर्य सोडू नये. एवढंच नव्हे तर प्रभू, आम्ही कधी सुडाची भावना देखील ठेवू नये. यासाठी की प्रभू, आज जे नवीन कराराचं सत्य आम्हाला तू दिलेलं आहेस ते हेच आहे की आम्ही सूड उगवू नये, तर आम्ही देवाच्या क्रोधाला वाट करून द्यावी, असं तुझं वचन आम्हाला शिकवतं. प्रभुदेवापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जगाला तू क्षमा करणारा परमेश्वर आहे, आम्हाला तू क्षमा करणारा परमेश्वर आहे.
आणि त्याच क्षमेच्या वृत्तीने आम्ही जगासमोर प्रगट व्हावं अशी कृपा तो आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवशी प्रभू देवापा पुन्हा एकदा मंडळांच्या जे विनंत्या आहे, प्रार्थना आहेत प्रभू देवापा, त्यामध्ये प्रभू जे आजारी जन आहे त्या सर्वांची आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो. प्रभू त्यांना तुझा स्पर्श कर, नवीन शक्ती दे आणि नवीन जीवन जगण्याची इच्छा त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवापा आमच्या नंदुरबारमध्ये अनेक डॉक्टर्स आहे, नर्सेस आहेत आणि प्रभू त्यांच्या सेवा प्रभू आजारांसाठी आहेत. यामधून प्रभू अनेकांना प्रभू तुझं दर्शन व्हावं आणि म्हणून प्रभू देवापा या सेवांद्वारे प्रभू देवापा तू गौरवीला जा, तू उंचवीला जा. अनेक लोक आहेत प्रभू देवापा ज्यांना शुश्रूषेची गरज आहे परमेश्वरा. अशा सर्व लोकांची काळजी घेत असताना डॉक्टर्स आणि नर्सेस यांना तुझी कृपा तू दे. तणापासून मनापासून त्यांनी आजारांची सेवा करावी आणि प्रभू देवापा तुझं गौरव करावं, असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू देवापा येणाऱ्या दिवसामध्ये मंडळीचे अनेक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमांमधून प्रभू देवापा जे भाग घेणारे आहेत, एवढंच नव्हे तर प्रभू तुझे दास जे वचनाची सेवा करण्यासाठी येणार आहेत, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो, प्रार्थना करतो. प्रभू देवापा येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू हे सर्व कार्यक्रम तू सुव्यवस्थित होऊ दे, वेळेवर होऊ दे. अनेकांना प्रभू देवापा पुन्हा एकदा तुझा आशीर्वाद तू प्राप्त होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू देवापा 10वी-12वीच्या परीक्षा आहेत आणि त्या परीक्षांमधून जे विद्यार्थी बसलेले आहेत परमेश्वरा, त्या सगळ्यांची आम्ही आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू या परीक्षेच्या दिवसात त्यांचं स्वास्थ्य तू उत्तम ठेव, त्यांचं चित्त एकाग्र ठेव आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर करून प्रभू देवापा त्यांनी अगदी चांगल्या रीतीने परीक्षा पेपर द्यावेस, म्हणून प्रभू त्यांच्यावर तू आपली कृपादृष्टी ठेव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येणाऱ्या दिवसात प्रभू देवापा श्रावणी येथं आजपासून प्रभू आत्मिक जागृती सभा मेळावे आहेत प्रभू देवापा आणि त्यामधून अनेक लोक प्रभू उपस्थित होतील. तुझे दास रेव्हरंड स्टॅनली जॉन प्रभू आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्या सर्वांची आम्ही आठवण करतो, प्रार्थना करतो. प्रभू ह्या सर्व सभा आशीर्वादित व्हाव्या, वेळेवर व्हाव्यात. सर्व प्रकारच्या अडचणी, सर्व प्रकारचे प्रभू देवा अडखळणं प्रभू येशूच्या नावामध्ये तू दूर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू आजपासून प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्रभू जे तिथे येणारे आहेत त्या सर्वांना तुझा एक नवीन आशीर्वाद तू दे, नवीन दर्शन तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभू सुहानी कोतक यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. गेल्या वर्षभर त्यांचा तू प्रतिपाळ केला, या वर्षी देखील प्रभू तू त्यांचा सांभाळ कर. येणाऱ्या वर्षात त्यांचं तू आरोग्य आपल्या हातात घे, उत्तम प्रकारचं आरोग्य दे. जे काही ते करत आहे त्यातून त्यांना तू आशीर्वाद दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या या सुंदरशा भक्ती आराधनेबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे आणि जसे ऋण सोडून सोडितो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव हे सर्व प्राण तुझेच आहे. आणि आता आपला तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्याबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माहिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौ
आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं मनन चिंतन रेव्हरंट LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.